नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पुन्हा एकदा जॅकी 9218 या प्लॉटमध्ये आलेलो आहोत, हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आणि काल आपली फवारणी झालेली आहे. ओलीत पण चालू आहे आपलं, आणि काल आपली तिसरी फवारणी झालेली आहे. मी व्हिडिओ पण अपलोड केलेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि आपला आता हरभरा जिथे ओलीत झालेला आहे तिथेच फवारणी केलेली आहे. आणि फूल पण आहे. 1% आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये फुल आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की पाणी दिल्यामुळे हरभऱ्याचा आम जातो का, म्हणजे खार. कोणी काही भागात आम म्हणतात, काही भागात खार म्हणतात. जो आपल्या हरभरा पिकाला येतो, तो आपल्याला पायाला हाताला झोंबतो, तो खार जातो का. तर याचबद्दल आपण आपला अनुभव शेअर करणार आहे. तुम्ही पण सांगा शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. तर चला आता सुरुवात करूया. बघा शेतकरी मित्रांनो, ह्या आहे जॅकी 9218 हरभरा. आणि या हरभऱ्याला आजच्या डेटमध्ये, आजच्या दिवसात 44 दिवसाचा कालावधी पूर्ण होतो. 12 नोव्हेंबरची पेरणी आहे आपल्या हरभऱ्याची. बघा, आणि तिसरं पाणी चालू आहे. बघा, शीप चालूच आहे. बघा, शीप चालूच आहे. आणि शेतकरी कमेंट करतात, पण जर पाणी दिलं 35, 40, 45 दिवसाच्या कालावधीमध्ये जर आपण पाणी दिलं तर हरभऱ्याचा आम जातो. तर त्यानं काही परिणाम होईल का हरभऱ्यावर. तर बघा शेतकरी मित्रांनो, काहीच परिणाम होत नाही. काहीच परिणाम होत नाही. फक्त काय होते, तुषार सिंचन जर आपण पाणी दिलं हरभरा पिकाला, जसं आता हे शीप चालू आहे. आता हे शीप चालू आहे, तिथे खार होता, पहिले आम होता हरभऱ्यावर. आणि तो खार 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 आम पूर्ण धुवून निघालेला आहे. पण आता इथे जे मी ओलीत केलेलं आहे, ह्या जागी इथे 6-7 दिवस झालेले आहे, पण इथे आता खार आलेला आहे. म्हणजे ज्या दिवशी आपण पाणी देतो त्या दिवशी खार पूर्ण चालला जातो, आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खार पुन्हा हरभऱ्याला येतो. आणि हरभरा पिकाला खार जेव्हा कळीला सुरुवात होते हरभऱ्याला, तेव्हा खार येण्यास सुरुवात होते. आणि ह्या खार कळी येणे, फूल येणे, घाटे भरणे याच्यासाठी फार आवश्यक आहे. ते नॅचरल आहे, एक गुणधर्म आहे चेन्याचा, त्या झाडाचा. जसं तुरीला मेन येते, तसंच याला खार येतो. तर काही फरक पडणार नाही शेतकरी मित्रांनो. तुम्ही तुषार सिंचनने नक्की पाणी द्या. जर खार आम जात असेल तर या कारणाने जर तुम्हाला पाणी नसन देत, तर हरभऱ्याची वाढ होणार नाही शेतकरी मित्रांनो. जिथली ओल आहे तिथल्याच ओलमध्ये तो येणार आणि वाढ रुकणार. ओल कमी झाली की जिथले फुल धरणार आहे तिथेच धरणार आणि उत्पादनात घट येईल शेतकरी मित्रांनो. तर काही फरक पडणार नाही. तुम्ही नक्की पाणी द्या. जसं मी पाणी दिलेलं आहे, इथे 6-7 दिवस झालेले आहे पाणी देऊन. 37-38 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण पाणी दिलेलं आहे. आजच्या डेटमध्ये 44 दिवस झालेले आहे. म्हणजे 6-7 दिवस आपल्याला होतात पाणी देऊन इथे. आणि काल फवारणी पण केलेली आहे. तर दुसरं कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो, तुषार सिंचननी पाणी दिल्यामुळे हरभरा पूर्ण झोपतो. हो, माझा पण असाच झोपला होता. म्हणजे पाण्याच्या वजनानं तो पसरतो, असा लवचिकपणा येते. जसं तिथे शीप चालू आहे की नाही, तिथेही आता तशीच कंडिशन झालेली आहे. पण तो उभा होतो, आपाप उभा होतो. याच्यासाठी आपल्याला कोणतीच फवारणी घ्यावी लागत नाही, आणि आम येण्यासाठीही कोणतीच फवारणी घ्यावी लागत नाही. ते नॅचरलरित्या येते शेतकरी मित्रांनो. जसं जमीन आवरते, ओलावा कमी होतो, जमीन सोकते, पुन्हा थंडी पडते, सूर्यप्रकाश येतो, तर आम येणे चालू होऊन जातो. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम येतो याला. जसं माझ्या हरभऱ्याला आता इथे ओलीत झालं आहे, फवारणी झाली आहे, इथे खार आलेला आहे. आणि खार आल्यावरच कळी सुटते हरभऱ्याला, फुलाची वाढ होते, फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होते, घाटा भरतो. हे नैसर्गिक प्रक्रिया आहे शेतकरी मित्रांनो. याला काही घाबरण्याचं कारण नाही. आम जातो, आम लवकर येतो. आणि तोच कालावधी असतो 35, 40, 45 दिवसाचा कालावधी असतो. काही शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये उशिरा फुल येते,
तेव्हा पाणी देऊ शकतो आपण. जर 50-55 दिवसाचा हरभरा असेल, फुल नसेल सुटलेले असेल, वाढतच असेल, ओलावा भरपूर आहे, तर एक फुलाचं फवारणी करा, झेप मारा, इसाबियान मारा. तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केले हरभरा पिकाचे, तर नक्की आपल्याला उत्पादनात वाढ होईल. शेवट आपलं नियोजन आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं आहे निसर्गाचं वातावरण. शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही पाणी द्या शेतकरी मित्रांनो, काही घाबरण्याचं कारण नाही आहे. आम जाणे हे साधारण गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो. पाणी दिल्यानंतर आम धुवून निघतो, काही फरक पडत नाही. नक्की पाणी द्या आणि लगेचच आम येतो. आणि आमाची सुरुवात केव्हा होते? जेव्हा आपल्या हरभऱ्याला आपल्या शेतामध्ये फूल दिसायला सुरुवात होते, त्याच्या अगोदरच तुम्हाला थोडा खार आल्यासारखं वाटते. शेतात जर फिरलं, समजा आता 25-30 दिवसाचा हरभरा झाला, वाढतो, कळीवर सुटायच्या अगोदरच आपण शेतात जर फिरलं, तर तुमच्या पायाला, बुटाला, चपलीला खार लागतो. असे पांढरे पांढरे चट्टे येतात. तर समजून जायचं आता इथून आपला 5-6 दिवसात कळी सुटणार आहे आणि फूल सुटणार आहे. तो कालावधी असतो 25, 30, 35 दिवसाचा. नंतर 25, 30, 35 दिवस गेले की 35-40 दिवसाच्या अंतराने तुम्हाला एकट दुकट फुल दिसतात. आणि त्या कालावधीमध्ये आपलं पाणी देणं गरजेचं आहे. नाही, जसं आता हे बघा, इथचा हरभरा बघा, पाणी दिलं मी, बघा हरभरा पूर्ण झोपला होता आणि हरभऱ्याची ठेवण बघा कशी झालेली आहे. पूर्ण असा पसरून राहिलेला आहे. बघा, हे बघा, हे झाड बघा कसं पसरलेलं आहे. बघा, हे बघा, असं उभाट नाही वाढलं, इथून ब्रँचेस केलेले आहे. आता हे असं फडतुळलेलं आहे. हे बघा, अशी क्वालिटी पाहिजे आपल्याला झाडाची. हे बघा, हाय, हे बघा, हे झाड बघा, पूर्ण फुटवे बघा. हे अशी अवस्था आहे आपल्या सध्या हरभऱ्याची. तर काही फरक पडणार नाही. आम नक्की येईल. जर आम जाईल या भीतीने जर पाणी नाही दिलं, तर आपल्या उत्पादनात घट नक्की येईल शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही सांगा, तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. तुम्ही पाणी दिलं काय नाही दिलं, तुमचा काय अनुभव आहे? आम एकदा गेला की येत नाही का? येतो. आणि जे काही पाणी देतो आपण तुषार सिंचननी, झाडं पूर्ण झोपतात, असे जमिनी लेवल होतात. ते झाडं ॲटोमॅटिक उभे होतात. जसजसं वयाने ते जमीन आवरते, तसतसं झाडं ॲटोमॅटिक उभे होतात शेतकरी मित्रांनो. हे बघा, मी इथे पाणी दिलेले झाडं बघा कसे ॲटोमॅटिक उभे झालेले आहे. आणि सुया पूर्ण झाकलेला आहे. 15 इंचचा आपला सुया आहे बघा. या जॅकी 9218 हरभरा आहे बघा. आणि मी फवारणी पण केली कालचा व्हिडिओ पण टाकलेला आहे मी. आणि ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलेले असेल 35, 40, 45 दिवसाच्या कालावधीमध्ये, त्यांनी ताबडतोब ओलावा सुकू नाही द्यायचा, ताबडतोब फवारणी करावी. आणि फवारणीसाठी मी औषध सांगितलेच आहे माझ्या अनुभवानुसार. तुम्ही तुमच्या अनुभवानुसार दरवर्षी या अवस्थामध्ये कोणते कंटेंट फवारतात त्यानुसारही तुम्ही फवारणी करू शकता. मी टिल्ट मारले, 12-61 खत दिले, विद्रव खत, इसाबियान मारले. आणि चौथं कंटेन आहे आपलं इमॅमॅक्टिन, बेंझोइट अळीचं नाशक. असे 4 कंटेन आपण फवारलेले आहे. आणि आता आपल्या हरभऱ्याची वाढ होऊन राहिली. आता इथून 10-15 दिवसानं चांगल्या प्रकारे आपला हरभरा वाढली अवस्थेत दिसणार आणि फुलपर दिसणार. आता आपलं 2-3 दिवसांनी ओलीत होऊन जाणार आणि पुन्हा अर्धा प्लॉट आपण फवारून टाकणार. असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो माझं. तर तुम्ही फवारणी केली का, पाणी दिलं का, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. तर आता इथेच थांबूया आपण. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा.
आणि आपल्या चॅनलला नवीन शेतकरी असेल सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.